राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये परतण्याचा निर्णय जाहीर केलाय. केंद्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची आपण नुकतीच भेट घेतली असून दिल्ली येथे 15 दिवसांच्या आत आपला प्रवेश सोहळा होईल, असा दावा आमदार खडसे यांनी मुक्ताईनगरमध्ये रविवारी माध्यमांसमोर केलेला आहे. आमदार खडसे माध्यमांशी बोलत असताना म्हणाले की भाजपमधील अनेक जुन्या नेत्यांनी आपल्याला भाजपमध्ये असायला हवे अशी इच्छा व्यक्त केली. त्यामुळे आता माझी नाराजी दूर झाली असून लवकरच मी माझ्या स्वगृही परतत आहे. लवकरच याबाबतची घोषणा आपण जाहीरपणे करू, असे यावेळेला आमदार खडसे यांनी सांगितले. माननीय अध्यक्ष जे.पी. नड्डा भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय अध्यक्ष आहेत. त्यांची मी भेट घेतली आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करणार आहे आणि येत्या 15 दिवसाच्या आत हा प्रवेश व्हावा अशा स्वरूपाचा माझा प्रयत्न आहे. नेमकं एक अशी चर्चा आहे की चंद्रपुरात मोदी आणि शहांच्या उपस्थितीत प्रचार सभा आहे, त्या सभेत तुमचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा आहे. चंद्रपूरच्या सभेत वगैरे माझा भाजप प्रवेश नाही, तर माझा भाजप प्रवेश दिल्लीला होणार आहे आणि दिल्लीनं केंद्रीय नेतृत्वाने ज्या दिवशी मला तारीख मिळेल किंवा ज्या दिवशी ते मला बोलवणं येईल त्या दिवशी दिल्लीमध्ये माझा प्रवेश होईल. कधीपासून प्रयत्न चाललेले आहेत आपले भाजपमध्ये येण्यासाठी? भाजपमध्ये येण्यासाठी माझा प्रयत्न कधीही नव्हता, पण भारतीय जनता पार्टीमध्ये जे जुने कार्यकर्ते आहेत किंवा जुने नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करत असताना बऱ्याचदा चर्चेमधून हे असं होत होतं की तुम्ही भारतीय जनता पार्टीत असायला हवे होते, तुम्ही आले तर बरं होईल, अशा स्वरूपाची चर्चा काही वरिष्ठ पातळीमधल्या नेत्यांमध्ये आमची होती. आणि हे काही आजचं नव्हतं, फार 4-6 महिन्यापासूनच अशा स्वरूपाची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. आणि त्या दृष्टिकोनातनं माझी राजकीय परिस्थिती पाहिल्याशिवाय मी निर्णय घेऊ शकत नाही असंही त्यांना मी विनंती केली होती आणि आता त्यानुसार मी निर्णय घेतलेला आहे. कुठलीही अटी नाही, शर्त नाही, काहीही नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्हाला आमदारकी मिळाली होती, त्यानंतर असं काय झालं की नेमकं तुम्ही 2-2.5 वर्षात तुम्ही परत भाजपात स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला? माझा निर्णय आहे तो. आता मला असं वाटलं की माझं परत माझ्या स्वगृही मी गेलो पाहिजे.